नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे सार विचार करा नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी सारा सार विचार करा उठा उठे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे सारा सार विचार करा उठा उठे नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मनिया कुळे वाचे स्मरा धराहाची नेमा हरणीशी धराहाची नेमा हरणीशी धराहाची नेमा हरणीशी Kumar
गंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र कथे नारतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर नमो 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 ज्ञानेश्वर निवृत्ति उदर सोपन देवा निवृत्ति उदर सोपन देवा निवृत्ति उदर सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्वैय जननी देवासी अद्वैय जननी देवासी अद्वैय जननी देवासी निवृत्ति उदर सोपन देवा निवृत्ति उदर सोपन देवा निवृत्ति उदर सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्वैय जननी देवासी जयाचा जणी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ केला जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचर्यमूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सच्चिदानंद रूपाय विश्वसत्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय नमः चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसा महापातकनाशनम् ठल सारासार विचार करा उठा उठे नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सगळ्यांना माहितच आहे हा नित्य नियम आपला गेली 1 वर्ष पूर्ण नाही झाला अजून पण काही दिवसात पूर्णत्वाच्या जवळ जवळ आहे आपण आणि जसा सूर्योदय झाल्यापासून कलेकलेने सूर्य वाढतो तस तस या कार्यक्रमाचं वैभव वाढतंय महाराज हे सगळ्यांचंच कार्य काय कोणाचं एकट्याचं नाहीये इथं सगळ्यांचा सहभाग आहे हे कार्य काय कोणा एकल्याचं नाही इथं लहान मुलांपासून बालगोपाळांपासून सेवा आहे तर आबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांचा सहभाग आहे एकट्याचा नोहे खेळ म्हणामुनी मिळविले म्हणामुनी मिळविले म्हणामुनी मिळविले एकट्याचा नोहे खेळ म्हणामुनी मिळविले म्हणामुनी मिळविला म्हणामुनी मिळविला हा खेळ काही एकट्याचा नाही
हा खेळ नव्हे एकल्याचा, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी, आणि हा दिव्य आनंदामध्ये सोहळा चालू आहे गेली वर्षभर. तुम्ही आम्ही याचे साक्षीदार आहे. म्हणून आज हा प्रदोष निमित्ताने सोहळा आहे. आणि पंक्तीचे यजमान आपल्या गावातले ज्येष्ठच म्हणावं लागेल, अण्णा म्हणतो आपण त्यांना, बाबासाहेब अण्णा डमाळे पाटील यांची पंगत आहे आज. काय होतं, भगवंत कशी सद्बुद्धी देईल आणि कोणाला सद्बुद्धी देईल, कोणाकडून कार्य करून घेईल हे काय सांगता येत नाही. पण काय असतं, कुठलंही कार्य असलं ना एकट्याकडून पूर्ण होत नाही. ते बऱ्याच गोष्टी, आता भजन म्हटलं का या सगळ्यांची आवश्यकता आहे. टाळकरी असतील, गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, विनेकरी असतील, सगळ्यांचा सहभागी आपण भजन करू शकतो. पण बाकीचे काही काम आहे ना, चांगले कपडे घातल्यावर थोडासा आपण वाकायला थोडा त्रास होतो. म्हणून इथं साफसफाई असेल, झाडणं असेल, पत्रवाळी उचलणं असेल, वाढणं असेल, प्रत्येकाची ज्याची त्याची जबाबदारी ज्याची त्यांनी सांभाळलेली. आणि माझा कार्यक्रम आहे हा, आपला पण नाही बरं का. एक एक शब्द माझा लक्षपूर्वक आहे का, हा माझा कार्यक्रम म्हणून प्रत्येक जण पार पाडतो. अण्णांचा फोन आला होता, फोन आला आणि प्रत्यक्ष समाधान वाटलं बरं का. आता मागच्याच प्रदोषला कार्यक्रम झाला, मी म्हटलं आता एक बाबा किती दिवस तुम्ही वापरणार आहे, थोडं बदलून करा. कंटाळून जाते एक एक माणसाला दररोज तीच, थोडं जाहिरात पाहिजे ना मध्ये काहीतरी वेगळी. पण नाही महाराज, ह्या मंडळींचं प्रेम आहे आणि हा माझ्यासाठी माझा विजय. कारण माझ्या गावाने मला गुण दोषांसकट स्वीकारलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा फार ऋणी आहे महाराज. माझ्याकडे शब्द नाही, पण त्यांचा फोन पण आला होता आणि लहानी चिरंजीव त्यांचे प्रत्यक्ष आले होते घरी. मी तो प्रसंग पहिल्यांदा अनुभवला. कारण आपलं कसं आहे, खेळीमेळीने चालू आहे सगळं. इथं काही कोणी लहान नाही, कीर्तनकार असला म्हणून मोठा नाही, आणि एखादा झाडात असेल म्हणून लहान नाही, तुम्ही खाली बसले म्हणून असं काही नसतं. इथं सगळ्यांचा अधिकार सारखाचे. इथं झाडणाऱ्यापासून कीर्तनकारापर्यंत एकच फलश्रुती भगवान भोले बाबांनी दिलेली. म्हणून हा भोले बाबाच्या दरबारामध्ये हा सेवेचा योग आहे. आणि ते महाराज अण्णांचे लहान चिरंजीव स्वतः श्रीफळ घेऊन आले घरी. म्हणजे बघा, ह्याला संस्कार म्हणतात बरं का. स्तुती नाही करायची मला कोणाची, कारण याच्या पाठीमाग पण विषय होऊन गेलेला आहे. आपल्याला काय कोणाकडून, हे धर्माचं कार्य आहे. निरपेक्ष भावाने प्रत्येक जण हे कार्य करतोय. आणि पहा ना महाराज, सहज सद्बुद्धी झाली. आपण अभंगाकडे येणार आहे, पण थोडी प्रस्तावना थोडीशी लांबणार आहे. कारण हे मंडळींनी इतकं कार्य केलेलं आहे ना, प्रत्येकाचा इतका सहभाग आहे ना, तर सगळ्यांची यादी करावा आणि इथे येऊन नाव घ्यावा. अशी एक एक मंडळी ना, एक एक मंडळी अशी आहे. आणि तुम्ही श्रवण करता, हे काय कमी. म्हणून कोणाला तरी भगवान भोले बाबांनी सद्बुद्धी दिली, म्हणून या कार्याची सुरुवात झाली. आणि इवलेचे रोप लाविले द्वारी, त्याचा बेलू गेला गगनावरी, त्याचा बेलू गेला गगनावरी, त्याचा बेलू गेला गगनावरी, त्याचा बेलू गेला. Oh
इवलेसे रूप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला आणि हा दिवसेंदिवस फुलत चाललाय महाराज. काय आनंदाचं ह्या मंडळींच्या पारावर सांगायचा. मला असं वाटतं की अभंगावर बोलण्यापेक्षा यांची स्तुती करत राहावा. स्तुती नाही बरं का, स्तुती नाही, स्तुतीचा अर्थ होतो आहे त्याच्यापेक्षा वाढवून सांगणं. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. इथं प्रत्येकाचा सहभाग आहे. आणि पहा ना, भोलेबाबांनी सद्बुद्धी दिली. एक एक रुपये कष्टाचा बरं का, कष्टाचा एक एक रुपया जोडून ह्या मंडळींनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच जवळजवळ 70-80 हजार रुपयाचे ह्या मंडळींनी ही सिस्टम आणली. म्हणजे आता आवाज तुमच्यापर्यंत येतो ना, तर इथून पाठी मग आमचे सुनील भाऊ होते जाधव, त्यांचं नेहमीच सहकार्य होतं. पण आता कसं, सुनील भाऊ धन्यवाद, कारण त्यांनी कधी पण आवाज देत त्यांना ते नेहमी तयार आहे. आता तयारच आहे. आता इथून पुढे पण आपल्याला गरज लागली तर त्यांची कायमस्वरूपी तयारी आहे. पण ह्या मंडळींना असं वाटलं का इथं दररोज विधी होती, दररोज आरती होती, दररोज सेवा होती, ते आपलं छोटस सिस्टम असावा म्हणजे जेणेकरून परिसर सुद्धा पवित्र होतो. आणि हे जे लक्षण आहे ना, जी गर्दी दिसते ना, हे परिसर पवित्र झाल्याचं लक्षण आहे महाराज. कारण परिसर पवित्र झाला ना, अशी सद्बुद्धी होत असते. आणि भगवंताच्या नामाचा इथं गजर चालू आहे, बाबाजींच्या नामाचा गजर चालू आहे. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डूबने को अभिमान. अगोदरच सांगितलं का हा खेळ ऐकल्याचा नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा मध्ये मध्ये भजन होत असेल ना, विठ्ठल विठ्ठल, सगळ्यांनी सहकार्य करा. कारण हे फक्त उभे राहिले म्हणजे यांनीच म्हणायचं असं काही नाही, आपल्याला सगळ्यांनाच धरून जायचंय. म्हणून जेव्हा पण मध्ये मध्ये भजन होईल ना, तुम्ही आम्ही खेळी मेरी, तुम्ही आम्ही खेळी मेरी, तुम्ही खेळी मेरी, तुम्ही आम्ही खेळी म्हणे. त्याच्यामुळे जेव्हा मध्ये भजन होत जाईल ना, सगळ्यांनी मुखाने, हाताने टाळी, मुखाने नाम. कारण सगळ्यांचा भोलेबाबाची सेवा आहे महाराज. भजन जेव्हा होईल तेव्हा सगळ्यांना विनंती की सगळे भजन करा. म्हणून हा असा आजचा प्रदोष आहे अण्णांचा. आणि ते सिस्टमचा विषय चालू होता आपला. थोडस 5 मिनिटं घेतो बरं का, तुम्हाला वाटेल असं विषयांतर होऊ राहिलं, पण तरी मी तुमची माफी मागून 5 मिनिटं घेतो. म्हणून अगदी या गावातल्या प्रत्येकाने बरं का, प्रत्येकाने जेव्हा भगवान भोलेबाबाचं काम आहे असं सांगितलं नाही, ह्या मंडळीने स्वतःहून यथाशक्ती दान केलेलं आहे. मग ते 10 रुपये असेल, कोणाचे 10,000 असतील, पण ते 10 रुपये पण आणि 10,000 रुपये पण हे सारखेच आहे इथं. कारण यथाशक्ती मदत केलेली आहे. म्हणून त्या मदतीमधून ही सिस्टम यांनी उभी केली. पण आता हे पानवकर मंडळी, आमचं विशेष प्रेम आहे पानवावर. तसं आपले सगळे पंचक्रोशी, आता हे गवंडगाववाले दिसतात, पंचक्रोशीतले सगळेच भजनी मंडळ आहे. पिंपळफुटा भजनी मंडळ आहे, आपल्या गावातलं भजनी मंडळ आहे, महिला भजनी मंडळ आहे, ज्येष्ठ भजनी मंडळ आहे. दिगंबर मामा बसलेले, असले मामा आहे, यांचे टाळ पाहून आम्ही भजन शिकतोय महाराज. म्हणून ह्या मंडळींचा फार मोठा मोलाचं सहकार्य पण खाली बसलेले महाराज आज पण. कारण पुढच्यांनी मोठं व्हावा,
ही त्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे. सहसा होत नाही महाराज, हे सहसा होत नाही. आपली जागा देत नाही कोणी व्यवहारामध्ये, आपली खुर्ची आपली जागा कोणी देत नाही दुसऱ्याला. पण ह्या मंडळींचा हा मोठेपणा आहे का सगळं आत्ताच त्यांचं अजून सगळं चालू आहे तरी पण सगळं हातपाय चालू असतानाच मुलांच्या हातात करून याला फार मोठं अंतकरण लागतं महाराज. म्हणून त्यांनाही धन्यवाद. मग हे पानवकर मंडळी म्हणले हे काय एवढ्या मध्ये कीर्तन व्यवस्थित होणार नाही. यांनी स्वतः गाडीवर सगळे बॉक्स मिक्सर सगळे आले, गायनाचार्य पण आले, मृदंगाचार्य पण आले महाराज. आपल्याला सगळ्याच प्रकारे त्यांनी मदत केली. कसं असतं तुमचे गुरुवर्य नेहमी सांगतात, टांगेवाले आले का टांगेवाले खातीला ग्रुप आहे आपला. आता त्याच्यात एकच टांगा राहतो, टांगा एकच राहतो, एक जोडी राहते. पण पाठीमागे किती जण राहतात? कुस्ती किती जण खेळतात कुस्तीच्या फळामध्ये? एकच जण कोणीतरी पैलवान असतो गावातून. ते पाठीमागे फिरणारे त्याच्यात कोणी पैलवान आहे का? नाही. पण हौस मजा वाटते महाराज. म्हणून हे सगळे यांना हे इतके आवड आहे ना महाराज मंडळींना. म्हणून यांचं सगळ्यांचं सहकार्य आणि ह्या सगळ्यांना फार महिला भजनी मंडळ असेल, टाळकरी, विनेकरी, मृदंगाचार्य अजिनाथ महाराज, सोमनाथ भोळे, नवनाथ भोळे, पिंपळकुटेचे आले. म्हणून हे सगळ्यांना एकदा धन्यवाद देऊ आणि सेवेला सुरुवात करू. विठ्ठल आचारी स्वयंपाकाचे आचारी कोण असतील त्यांना पण धन्यवाद. इकडे पाण्याची गाडी उभी त्यांना पण धन्यवाद. कारण नंतर वेळ झाल्यावर आठवण राहत नाही. सुनील भाऊनी एक छत दिला तर त्यांना म्हटलं होतं छताची तशी काही गरज नाही, छताची आवश्यकता नाही, रात्रीची वेळ होऊन नाही काही नाही. पण तरी त्यांचा मोठेपणा कार्यक्रमामध्ये कुठं कमी नको व्हायला म्हणून त्यांनी मोठेपणाने एक छत सुद्धा दिला. बाकीची सगळी व्यवस्था केलेली पंक्तीची. आणि महाराज बऱ्याच जणांचं गुप्तदान पण आलेलं आहे बरं का. गुप्तदान आलेलं आहे. आता ते गुप्तदान आहे म्हणून नाव सांगणं काही योग्य नाही, पण सहकार्य सगळ्यांचे म्हणून सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठल सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, याच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. प्रस्तुत सेवेसाठी जगद्गुरु जगतमान्य संत वैराग्याचे महामेरू संत तुकाराम महाराज, सद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग 4 चरणाचा आपण सेवेसाठी घेतलेला आहे. आणि ह्या अभंगामधून महाराज आपल्याला दुःखाची निवृत्ती कशाने होईल याच्यावरचा उपाय सांगतात. आता तुम्ही म्हणाल दुःख तर काय अभंगामध्ये शब्द नाहीये कुठंच. अभंग जर पाहिला तर दुःख शब्द काही कुठे दिसत नाही, पण संकट शब्द आलेला आहे महाराज. आणि संकट कोणतं आहे? संकटाचा सार विचार करा उठा नामधरा कंठी विठोबाचे. याच्यात विचार करायला भाग पाडणारा असा हा अभंग आहे. आणि संतांचं जे वाङ्मय ना महाराज दिसत तसं नाही. कारण याचा वाच्यार्थ वेगळा असतो आणि लक्षार्थ वेगळा असतो. मग महाराज विचार करायला सांगितलं आपल्याला महाराजांनी आज. कोणता विचार करायचा? सार आणि आसाराचा विचार करायचा. मग तुम्ही म्हणाल आम्ही सार आणि आसाराचा विचार करत नाही का? कोणी प्रश्न विचारेल ना. महाराज म्हणतात सारा सार विचार करा उठा उठी. उठा उठी म्हणजे घाई नाही, लवकर त्वरा करा, घाई करा. सार आणि आसाराचा विचार करा. मग तुम्ही म्हणाल महाराज तुकाराम महाराज सांगायची काय गरज आहे आम्हाला? आम्हाला सार आणि आसार माहिती आहे. कसं माहितीये? आता मका निघणार आहे आपल्या किंवा मूग निघाले. आता सोपं उदाहरण घेऊ. मूग पुढे आता मूग काढले ना, बरेच जणांनी मूग तयार केले ना. मूग पुढे ठेवले, घरात आणून ठेवले ना. आणि जे फलकट होतं बाकीचं ते मग सारा सार कळत नाही का आम्हाला? मग हे महाराजांनी वेगळं सांगायची काय गरज आहे?
बरोबर आहे की नाही? कपाशी करतो आपण, कापूस आणून त्याची विल्हेवाट लावून एखादा 2 तोळा करून त्याच्यातून ते झाड कुठे उभे राहत्या, सवड नाही झाली तर पाऊस पडेपर्यंत राहत्या महाराज काहींचे. मग इतकं सारासार कळतं महाराज आम्हाला, फायदा कळतो ना, प्रत्येकाला फायदा कळतो स्वतःचा. फायद्याचं एक पण ठिकाण सोडलं नाही आम्ही, बरोबर की नाही? फायद्याचं ठिकाण आपण सोडत नाही महाराज. चांगल्या वस्तू घरात घेऊन येतो. मग सारासार जर आम्हाला कळतं तर महाराजांना कोणता असं सारासार विचार करायला आपल्याला सांगितलं? सारासार विचार करा उठाउठी, उत्तरार्धात त्याचं उत्तर देतात महाराज. नाम धरा कंठी, काय होईल भगवंताच्या नामस्मरणाने? एखादा असा प्रश्न केला, बाबा नामस्मरण का करायचं, भगवंताच्या नामाने काय होऊ शकतं? महाराजांनी ह्या अभंगात नाही पण दुसऱ्या एका अभंगात त्याचं एकच सारे सगळ्या साधनांचं. महाराजांना जर विचारलं तर काय हे भगवंताचं नाम करू शकतं, महाराजांनी उत्तर दिलं त्याचं दुसऱ्या अभंगात असं का काय नोही केले का चिंतिता विठ्ठले. आपण प्रतिप्रश्न महाराज करतात आपल्याला, अरे भगवंताच्या नामाने काय होणार नाही ते तुम्ही सांगा. म्हणजे असं होणार नाही अशी गोष्टच नाही. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, द्रोणागिरी कपी हाती. काय हनुमंतरायाचं सामर्थ्य होतं. पर्वत आणला ना उचलून, संजीवनी जेव्हा मागितली तेव्हा कशाच्या जोरावर? फक्त भगवंताच्या नामाच्या जोरावर हे सगळं झालं महाराज. आणि मग हा नामाचा महिमा आहे. संतांनी सांगितला का नाम धरा कंठी विठोबाचे. मग नामस्मरण केल्याने काय होईल? काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार, योग याग तपे केली तयाने आमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. म्हणून आपल्याला नामस्मरण सगळ्या संतांनी हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. सगळ्या संतांनी नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. मग प्रश्न असा आहे का नामस्मरण करीत पण कोण नाही? कोण नामस्मरण करत नाही इथं बसलेल्या? देख मनुष्य जात सकळ, माऊली म्हणतात स्वभावताची भजनशील, स्वभावताच भजनशील. प्रत्येक जण जो जन्माला आला ना मनुष्य म्हणून, त्याच्या स्वभावाचे भजन करायचा. बघा लहानपणापासून काही जरी नाही कळालं तर देव मला पास कर, तुला नारळ पडेल. भक्तीला सुरुवात आहे महाराज. मग काहीतरी तो म्हणतच असेल ना, येऊन इथे येऊन ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, काहीतरी म्हणतच असेल ना. प्रत्येक जण नाम घेतोय, तरी महाराज नामस्मरण करायला का सांगतात? म्हणून तो शब्द वापरला का सारा सार विचार करा उठाउठी. सार आणि आसार दोन गोष्टी सांगितल्या. त्याचे उत्तर बऱ्याच ठिकाणी दिलं बरं का, सार काय आणि आसार काय. माऊली म्हणतात
तुकाराम महाराज म्हणले एका ठिकाणी फलकट तो संसार येत सार भगवंत. भगवंत सार आहे त्याचं कारण असं महाराज इतर ज्या बघा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचाच आहे, आपला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नाही. म्हणजे भगवंत शिवाय आपल्याला सुख नाही असं महाराजांचं म्हणणं आहे. ध्रुवपदात 2 नंबरच्या चरणात असं म्हणतात की येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती. हा एक भगवंत सोडून बाकीच्या ज्या गोष्टी आहे, बाकीच्या ज्या वस्तू आहे त्या माईक आहे. माईक म्हणजे काय? हा माईक नाही. माईक म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्या ज्या वस्तू ना आपल्याला डोळ्याला दिसतात हे नाशिवंत आहे आणि आपल्याला धोका देणार आहे. माऊली म्हणतात बघा, जे लोकीचा चंद्रक्षय रोगी जेथ उदय होय असता लागी दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. म्हणजे आपल्याला वाटतं याच्यामध्ये सुख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. उठा जागेवारे आता संत आपल्याला सावध करतात महाराज. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, विचार सुद्धा नाहीये सुखाचा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. फक्त आशेमध्ये सुखाचा आपला जन्म चाललेला आहे महाराज. एक एक तास, एक एक दिवस, एक एक महिना, एक एक वर्ष आयुष्य संपलंय महाराज. फक्त दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. विचार सुद्धा नाही महाराज या प्रपंचामध्ये सुखाचा. पण आपल्याला सुखाचा का वाटतो? माऊलींची ओवी सांगितली, दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. म्हणजे हे दुःख आहे. थोडं तरुण नका खाली, थोडं जरा गडबड नका करू. विठ्ठल विठ्ठल संस्कार फार महत्वाचे महाराज. हे विषय बोलायचे नसतात. सुरुवात आपल्या घरापासून करावी, लहानपणापासून करावी. पहिले जाणकार जी मंडळी असते ना घरातली, त्यांनी स्वतः माळ घालावी, आपल्या मुलांना माळ घालावी. संस्कार ही काळाची गरज आहे महाराज. नाही जर झाले तर काय होईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. समजने वाले को इशारा काफी है. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, आपला तो एक देव करून घ्यावा. आपला विषय चालू आता. तेने विना जेव्हा सुख नाही येरती माईक. बाकीचं एक भगवंत जर सोडला ना, बाकीचं सगळं दुःखाला कारण आहे. का बरं? का जे जे आपल्या डोळ्याला दिसत ना ते नाशवंत आहे. एक ना एक दिवस त्याचा नाश होणार आहे. माहिती आज हे नवं दिसतंय आज,
पण काही काळ जर असंच ठेवलं ना त्याचा नाश होणार, इथंच माती होणार याची. म्हणून डोळ्याला जे दिसतं ना ते नाशिवंत आहे, आणि जी गोष्ट नाशिवंत आहे महाराज, जी वस्तू नाशिवंत आहे तिच्यातून कायमस्वरूपीचं सुख भेटेल का आपल्याला? नाही भेटणार. आणि आपला प्रत्येकाचा उद्देश आहे आपल्याला सुख पाहिजे, सुख. वीर घेतो ना आपण, बोर घेतो, विहीर घेतो. बोरचं प्रमाण कमी आहे आपल्याकडे, पण विहिरी भरपूर आहे. देव पाणी पाहिजे आपल्याला का कायमस्वरूपीचं पाणी पाहिजे? हो आपण महाराज काय सांगायचं आता, आपण इतके वेडे, आपणच म्हणून घ्यायचं स्वतःला. देव पाणी लागल्यावरच आपण पेढे वाटीत चढतो. ते देव पाण्याचा काही उपयोग आहे का? तसं वास्तविक जर पाहिलं, देव पाण्याचा शेतीला काही उपयोग आहे का? प्यायला सुद्धा उपयोग नाही त्याचा. ते उन्हाळ्यात टिकणार नाहीये तरी आपल्याला आनंद होतो. तसं हे जे सुख वाटतंय ना आपल्याला आज या व्यवस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये, हे सुख सुद्धा त्या देवपाणीचे महाराज. संत याला देवपाणी, संतांच्या दृष्टीने हे देवपाणी आहे. म्हणून देवपाणी लागल्यावर भरून जाऊ नका. हा विचार आहे अभंगामध्ये, सारासार विचार हाच विचार करायला सांगितला. ह्या संसारामध्ये दुःख सोडू नये. संतांनी किती काळ झाला, 800 वर्षापासून 700 वर्षापासून संत आपल्याला वेळोवेळी जाग करताय, वेळोवेळी जाग करताय. आपण जाग होत नाही महाराज. तुकाराम महाराजांचे बंधू सांगतात, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे एका, डोळे झाकून रात्र करू नका, काल करीत बैसला से लेखा गा. राम 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 स्मरा सगळे काम सोडून भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं महाराज. कारण पुढे विषय येणार आहे, का नामस्मरण करायचं, सार आणि आसाराचा विचार सांगतात महाराज. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार. जरी महाराज सुख वाटत असेल पण कळू येईल तुका म्हणे, वेगी जाई सुटून या. दुःख बांधवडी आहे हा संसार, शेवटचे चरण आहे महाराज. महाराज सांगतात, घाई करा, घाई करा, हे संकट आलेलं आहे आपल्यावर. उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. हे कधी कळतं? जर नाही ऐकलं संतांचं तर कळू येईल प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळे एकत्र येतो पण मजा वाटते ना. बायका पोरं प्रपंच जोपर्यंत एकत्र आहे, सगळं गोडी गुलामी चालू आहे, आणणारा कमून आणतोय नोटा बंडलच्या बंडल, तोपर्यंत चांगलं वाटतं महाराज. पण संकट आपण कोरोनामध्ये अनुभवलं, तुम्ही सगळे समजदार, एवढं खोल जायची काही विषय नाही. कोरोनामध्ये अनुभवलं आपण, पण हे अंतकाळाला जेव्हा हे सगळं क्षीण होतं ना, शरीर क्षीण होतं, सत्ता दुसऱ्याच्या हातात जाते, तेव्हा मग माणसाला करतं, अरे भजन केलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा मग नंतर हे भजनाला लागतो महाराज आपण, वेळ निघून गेल्यानंतर. पण खरा परमार्थ महाराज तरुण वयात करायला पाहिजे. म्हणून संत वेळोवेळी सावध करतात आपल्याला. आणि आपण नाराज होतो महाराज भगवंतावर, संतांवर आपण नाराज होतो. जर एखादा अघटित प्रसंग घडला ना आपल्यासोबत, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेसंबंधामध्ये, जर नको ती अनुचित घटना एखादी घडली ना, आपण दोष देतो भगवंताला. का बरं? संतांना दोष देतो. संतांनी सांगितलं नाही का आपल्याला, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ. 400 वर्ष झाले महाराज, 800 वर्ष झाले, कसं सांगताय? आपण सावध व्हायला नको का? हाच विचार आहे महाराज सार आणि आसाराचा. म्हणून हे दुःख सगळ्यात मोठे दुःख जर असेल ना, बाकीचे तर आहेच किरकोळ दुःख आहे, कोणाला पैसा नसेल,
कोणाला एखादा रोग असेल, कोणाचं ऑपरेशन झालं असेल, कोणाचं काय वेगवेगळं, प्रत्येकाला काहीतरी व्याधी आहे. सामान्य दुःख प्रत्येकाला आहे. सगळ्यात मोठं दुःख जर असेल ना, जन्म आणि मृत्यूचं दुःख सांगितलं महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढमते भज गोविंद. आता हा मूढमते कोण याच्यात? मूढमते कोणाला म्हटलं? आपणच महाराज. ते आपण म्हणजे जे ऐकत नाही ते, संतांचं जे ऐकत नाही ते. सगळ्यात मोठं दुःख सांगितलं मृत्यूचं महाराज. बाकीचे सुख दुःख कोणाला असतील, कोणाला नसतील. पैशाच्या जोरावर काहींची प्रवृत्ती करता येते. एखाद्याला दुर्धर रोग असेल, दररोज डायलिसिस करू शकतो, रक्त बदल करू शकतो, दररोज काही करू शकतो पैशाच्या जोरावर. आपण काही दुःख असे पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, संपत्तीच्या जोरावर आपल्याला ते बाजूला करता येतात महाराज. पण हे मृत्यूचं जे दुःख आहे ना, सोडविना तेथे देशीचा चौधरी, अनेक सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, तेथे तुला सोडविना काळाची गोडी पडेल पडे मा, काळाची गोडी पडेल पडे मा, काळाची गोडी पडेल पडे मा, काळाची गोडी पडेल पडे मा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची गोडी पडेल पडे मा, काळाची गोडी पडेल पडे मा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची गोडी पडेल पडे मा, काळाची गोडी पडेल पडे मा. काळाची हिवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. आई वडील सुद्धा नाही सोडू शकत महाराज. त्याच्यातून कुठलंच असं नातं नाही, फक्त एक भगवान परमात्मा आहे महाराज, याच्यातून काढू शकतो आपल्याला तो. म्हणून संत वेळोवेळी आपल्याला सावध करतात आणि सार आणि आसाराचा विचार करायला सांगितला. म्हणून अभंगाचं पहिलं चरण महाराज सांगतात काय सारे आणि काय असारे. सारा विचार, विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. परमार्थ फार दिव्य आहे महाराज. संतांचा विचार फार मोठा आहे. फक्त आपल्याला समजून सांगणारे पण भेटले तो, फक्त ते मुमुक्षुत्व आपल्या जवळ नाही, समजून घ्यायची भूमिका नाही. आपल्याला अजून पण वाटतं का अजून थोडा पैसा कमावल्यावर सुख भेटेल, आपल्याला वाटतंय महाराज. आमच्या सारख्यांनाच वाटतं तेव्हा सामान्य जीवाची वेगळी गोष्ट आहे. विठ्ठल
समज आहे सर्वसामान्य माणसाचा, सर्वसामान्यच म्हणू आपण, कारण संतांच्या दृष्टीने जो संपत्ती कमवायच्या पाठीमागे तो सर्वसामान्यच आहे. कारण पैसा मिळाला जेवढा जास्त तेवढे जास्त सुख भेटल हा विचार आहे, आणि त्या विचारामुळे आपण सगळेच जण पैशाच्या पाठीमागे. पण भागवत वाचा बारीक, नाथबाबा काय सांगतात, 15 अनर्थ सांगितले पैशाचे, अर्थाचे 15 अनर्थ सांगितले. 15 अनर्थ वाचा भागवत 26व्या अध्यायात, बहुतेक 26व्या अध्यायात असणार विषय. 15 अनर्थ या संपत्तीचे सांगितले, पैशाचे सांगितले. काय काय होतं शास्त्र पहावं महाराज. परमार्थ हा काही टाइमपासचा विषय नाही. मग तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून एखादा विनोद करणं, मध्ये जोक करणं, तुम्हाला झोप येऊ नये, तुमची मनस्थिती सांभाळावी, किंवा ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांना बरं वाटावं म्हणून स्तुती करणं, अवास्तव स्तुती करणं, हा व्यासपीठाचा विषय नाही. हा जीव या दुःखामध्ये पळतोय ना, संसारात काय दुःख आहे आपल्याला सांगायची गरज नाही, आपण काय ब्रह्मचारी नाही याच्यात कोणीच. म्हणून संसारात काय दुःख आहे आपल्याला सांगायची गरज नाही. याच्यातून ह्या दुःखातून निवृत्ती करण्याचे साधन जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. आता अजून एक प्रश्न असा इथं, अधिष्ठान तर भगवान भोलेनाथाच आहे, आणि महाराज तर सांगतात नामधरा कंठी विठोबाचे. मग आता कसा मेळ घालायचा? अधिष्ठान तर भोलेबाबाची सेवा चालू आहे आपली, आणि महाराजांनी भगवान परमात्म्याचं पांडुरंग परमात्मा विटेवरी ज्याची पावले समान, अशा भगवान परमात्म्याचं नाव घ्यायला सांगतात. या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा काय साम्य आहे हे आपण बघू. भगवंताचं भजन करा. पंढरपूरमध्ये एक सोनार होते महाराज. सहज प्रसंग आठवला म्हणून सांगतो, कारण भोले बाबाचा आणि त्या बाबाचा काय संबंध आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल. सोनार होते, नरहरी सोनार नाव माहिती सगळ्यांना. आणि एक सावकार होता महाराज, बाहेरच्या गावचा सावकार होता. त्याने असा नवस केला होता, संतती नव्हती त्याला, आणि मुलगा जर झाला तर भगवान परमात्म्याला काहीतरी भेट देईल मी सोनं, म्हणून त्या सावकाराचा नवस होता. मग त्या भगवंताच्या पांडुरंगाच्या कृपेने त्या सावकाराला मुलगा झाला महाराज. आणि मग मुलगा झाल्यावर अर्थातच नवस केला म्हणजे तो पूर्ण करावा लागेल, आणि म्हणून तो पंढरपूरला आला. आणि मग त्याची इच्छा झाली का कमरेला एक साखळी करू आपण भगवान परमात्म्याला, पांडुरंगाला. त्यांनी ठरवलं, आणि मग थोडी चौकशी केली. तो पंढरपूरमध्ये चांगला सोनार कोण आहे? मग सगळ्यांनी सांगितलं की नरहरी सोनार, भक्त पण आहे, भगवंताची सेवा पण करतात, चांगले होते तर व्यवहार तुमचा व्यवस्थित होईल. म्हणून तो सावकार गेला नरहरी सोनारांकडे आणि म्हटलं असं असं माझा नवस होता, आणि मी कबूल केलेले का पांडुरंगाला कमरेची सोन्याची साखळी करून वाहीन म्हणून. तर मग एक काम करा, आता तुम्ही तिथपर्यंत चला आणि त्याचं माप घ्या, भगवंताच्या कमरेचं माप घ्या, आणि त्या मापाची एक सोन्याची साखळी मला उत्कृष्ट प्रतीची बनवून द्या. पैसे लागले म्हणले किती लागायचे, कारण सेवा करणारे मंडळींना पैशाकडे पाहत नाही. म्हणले एक अडचण आहे त्याला, काय, मी आहे महादेवाचा भक्त. नरहरी सोनार त्याला म्हटले सावकाराला, तर मी आहे महादेवाचा भक्त, आणि ते भक्तीचा अवघड असतं महाराज. म्हणजे पतिव्रतासारखी भक्ती असते काहींची. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण तैसे आम्हा, हा तैसा जसा एखाद्या पतिव्रतेला तिचा पती असतो महाराज, सर्वस्व असतो, तर दुसरा पुरुषच नसतो तिच्या विचारांनी जगामध्ये, तिचा पती एकमेव पुरुष असतो. तशी भक्ती असते काहींची महाराज. एक गावा में आणि त्यांचे काम नाही, दुसऱ्याची नाही. ज्याची भक्ती करतो ना आम्ही तोच आणि असावा महाराज. शिष्याचा भक्ताचा भाव असाच असावा, एकनिष्ठ भाव असावा, निष्ठावंत भाव. भक्ताचा स्वधार निर्धार हे वर्म चुकू नये महाराज सांगतात. म्हणून ते म्हटले ठीक आहे बाबा, मी साखळी तुला बनवून देईल, पण माझं उपास्य दैव ते भोलेनाथ, आणि मी काय दुसऱ्या देवाचं तोंड पाहत नाही. भक्ती ज्याची त्याची तुका म्हणे व्हावे तैशापरी दीट, पतंग हा नीट दीपास होईल. म्हणून
ते म्हटले मी काय तिथपर्यंत येणार नाही. म्हणले एक काम करा, आता आम्हाला काही कळणार नाही एवढं, तुम्हीच चला आणि ते माप घ्या व्यवस्थित. नाही म्हटले मी काही येणार नाही, तुम्ही एक काम करा, माप दोरीने घेऊन या, मी तुम्हाला साखळी बनवून देतो. मग हे माप घेऊन आले महाराज सोनाराकडे. माप घेऊन आले की ती लहान व्हायची नाही तर मोठी व्हायची. ती साखळी काय कधी कमी पडायची, एकदा कमी पडली एकदा जास्त झाली. मग ते म्हणले हे काय मेळ बसणार नाही आपला, आता तुम्हालाच माप घ्यायला यावं लागेल. पण म्हणले मी तोंड पाहत नाही दुसऱ्या देवाचं, हरकत नाही म्हणले, डोळ्याला पट्टी बांधू. डोळ्याला पट्टी बांधली नराधी सोनारांच्या आणि मंदिरात आले महाराज. मंदिरात आले, म्हणले घ्या आता माप. डोळे बांधलेले आणि कमरेला हात लावला महाराज. हात लावला तर तिथं पिंड जाणवायचे. आता पिंडीचा आकार कळतो ना आपल्याला, जरी डोळे झाकलेले असले तर. म्हणले अरे तुम्ही कोणत्या मंदिरात आणलं मला? नाही पांडुरंगाच्या मंदिरात आहे, आपण पंढरपूरला आहे. नाही काहीतरी घोटाळा आहे, मला पिंड लागू राहिले म्हणले. नाही म्हणले तुम्ही डोळे उघडून पहा. डोळ्याची पट्टी काढली महाराष्ट्र समोर. भगवान परमात्म्याचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कालिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळणी, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घन निळ सावळा बाह्यांनो. असं वर्णन महाराज, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. असं ते भगवंताचं राजस सुकुमार असं रूप महाराज दिसलं. पण पाहायचं नाही ना, जसं पतिव्रतेने पाहू नये तसं भक्ताने पण दुसऱ्या देवाकडे पाहू नये असा त्यांचा भाव होता. परत पट्टी बांधून घेतली. म्हटलं नाही आपल्याला नाही पाहायचंय. पट्टी परत बांधली आणि परत हात लावला. हात लावलं तर पिंड. मग भगवान भोले बाबालाच पांडुरंगालाच दया आली आणि त्यांना सगुण आणि निर्गुण साक्षात्कार दोघही भगवंताच्या कृपेने झाले. तेव्हा त्यांना कळालं हा पांडुरंग परमात्मा आणि हा भोले बाबा हे दोघं वेगळे नसून शिवराम नाही भेदा, दोन्ही देव एकच ठाव, दोन्ही देव एकच ठाव, दोन्ही देव एकच ठाव. शिवराम नाही भेदा, दोन्ही देव एकच ठाव, दोन्ही देव एकच ठाव, दोन्ही देव एकच ठाव. आता आपण सांगत होतो पांडुरंगाचा आणि महादेवाचा, आणि आता इथं प्रमाण आलं शिवरामा नाही भेद. कसा मेळ घालायचा? सद्गुरूंची यथार्थ कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा भेद कळणार नाही महाराज. आपण म्हणतो ना सगळे भगवान परमात्मा जगाचा चालक मालक एकच आहे. पहा बरं का, बारीक विचार असतो महाराज शास्त्रामध्ये. अधिकारी महात्म्याचं मार्गदर्शन घ्यावा कधी पण परमार्थ करताना. उगाच पुढच्याच्या पाठीमागे जाण्यापेक्षा आहे ना, ते आहे ना आधा हातीम हा मरू शकतो पेशंट, काही सांगता येत नाही जर डॉक्टरचा उपचार. आता तुम्ही अनुभवी मंडळी त्याच्यातले. विठ्ठल विठ्ठल म्हणून योग्य महात्म्यांचं मार्गदर्शन असावं महाराज परमार्थ करताना. सगळे देव एकच आहे, पण सद्गुरूंची यथार्थ मोक्ष मूलम गुरु कृपा महाराज. हे गुरु कृपा झाल्याशिवाय हा भेद जात नसतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद
आपली बर का महाराज, थोडी माफी मागून बोलतो. भक्ती सगळ्यांची चालू आहे, भक्ती चालू आहे, पण आंधळी भक्ती महाराज. पण आता श्रावण चालू आहे, शिवलीलामृत कोणी वाचत असेल पहिल्या 65 ओव्यांपर्यंत वाचा महाराज. शिवलीलामृताचा पहिलाच अध्याय 65 ओव्या वाचा. पहिल्या त्या ओव्यामध्ये स्पष्ट सांगितलंय ग्रंथकारांनी, सद्गुरु केल्याशिवाय परमार्थ सद्गुरु वाचून हातात येत नाही महाराज या गोष्टी. म्हणून योग्य सद्गुरूंचं मार्गदर्शन आपल्यावर कृपा आहे महाराज. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांपासून मोठ्या महाराजांची कीर्तन ऐका तुम्ही, काय परमार्थ असतो. आपली आंधळी भक्ती चालू आहे महाराज, आंधळी भक्ती चालू आहे. तुका म्हणे गईते आंधळे हे जाना, तुका म्हणे गईते आंधळे हे जाना, तुका म्हणे गईते आंधळे हे जाना, तुका म्हणे गईते आंधळे हे जाना. गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा, आपणा साठी गरीब साधार, आपणा साठी गरीब साधार, आपणा साठी आंधळी भक्ती आपली चालू आहे. महाराज पण सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खरा देव. आता हा खरा देव कसा ओळखायचा, फार मोठा विषय महाराज. सद्गुरु देव शिष्याला, खरा सद्गुरु हा देव आहे बर का. सद्गुरु सोडून, सद्गुरु वाचून किंवा सद्गुरु सोडून, श्री गुरु आपले सोडून एखाद्याला जर दुसरा देव वाटत असेल, सद्गुरु हुनी देव मोठा, दयास वाटे तो शिष्य करंटा, सुटला वैभवाचा फाटा, समर्थ पिसे दासबोधात सांगतात समर्थ रामदास स्वामी. सद्गुरु शिवाय दुसरा देव नाही, पण आपली भक्ती आंधळी चालू आहे महाराज. खरा परमार्थ सांगायला गेला ना आपल्यामध्ये किती टिकतील याच नाही सांगता येत महाराज. विष्णुमय जग प्रमाण दिलं होतं पहिलं. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, आपल्याला हा विषय पचणार सुद्धा नाही महाराज. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो. किती जण बसतील महाराज याच्यात? सध्याच्या परिस्थितीचा विचार करून सांगा. संतांच्या परमार्थाचा कस जर लावला तर किती जण बसतील आपल्यापैकी? काय आपला परमार्थ चालू आहे? ठीक आहे, सुरुवातीची भक्ती ठीक आहे, नामस्मरण ही सुरुवात आहे. सुरुवात ही तू सकाम भक्तीमधूनच सगळ्यांना सुरुवात करायची आहे. भोले बाबाला काहीतरी गाणं घेऊन यावं लागणार आहे, त्याच्या निमताने होईना तो मंदिरापर्यंत येईल. भगवंत संकट पाठवतो महाराज भक्ताला. आपला गैरसमज डोक्यातून काढून टाका. गोंदवलेकर महाराज म्हणले आपल्याला भगवंत संकट कशासाठी पाठवतो? कुंती माता म्हणली ना, कुंती मातेने दुःख मागितलं ना, दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा. सुखात तुमचं स्मरण होत नाही आता, तुमचा आमचा अनुभव सारखाच आहे महाराज. डॉक्टरने ऑपरेशन थिएटर मध्ये घ्यावा आणि सगळ्या चाकू बिकू कात्र्या काय असतील ते पाहावा महाराज, आणि मग भगवंताची आठवण यावा. आणि कसं चालत मग त्याचं नामस्मरण. अनुभवी सुरुवात जाणतील एका जनार्दनी प्रेमाती गोड. याला फक्त अनुभवीच समजू शकतो महाराज. जेव्हा संकट येतं ना, संकट म्हणून भगवंत संकट पाठवतो बर का. हा विचार आहे, संतांजवळ विचार असतो आणि हाच साराने असराचा विचार आहे. हेच तुकाराम महाराज आपल्याला करायला असतात महाराज. हाच विचार आहे, अजून कोणता विचार आहे? गोंदवलेकर महाराज म्हणले तुम्ही देवाला जर विनंती कराल ना, देवा संकट माझ्यावर पाठवू नको, तर ते तुमचं अनहित केल्यासारखं होईल म्हटले. भगवंताला कधीच म्हणायचं नाही देवा संकट पाठवू नको, संकट पाठव, मला लढण्याची शक्ती दे. सामर्थ्य जर असं लढण्याची भगवंतांनी शक्ती दिली तर एवढ्याने किती संकट यायचे.
तर त्या फायदा असा आहे की त्या संकटांमध्ये भगवंत जितकं स्मरण होतं ना, भगवंताचं जितकं नामस्मरण होतं ना, तितकं अनुकूल परिस्थितीमध्ये होत नाही. इथे हे सगळे अनुभवी मंडळी बसलेत बरं का. हे मला फक्त बोलता येतं म्हणून मी इथे उभा आहे. बाकी अनुभवाचा जर विचार केला तर हे सगळे उभे राहिलेले बसलेले माझ्यापेक्षा श्रेष्ठ अनुभव आहे महाराजांना. विठ्ठल इथं बसलेले महाराज काय असे जेव्हापासून आता फार काळ हे अधिष्ठान दुर्लक्षित होतं महाराज, आणि भगवान भोले बाबालाच काहीतरी दया आली असेल म्हणून कोणाला तरी बुद्धी दिलेली हे वैभव इथं परत तयार झाला महाराज. हे जिथं आता दररोजची सेवा चालू आहे, फार चांगले चांगले उपक्रम यांनी राबवले. पंक्तीला खिरीचं नैवेद्य पंक्तीला सगळ्यांना, भोले बाबाला तर खीर येतेच, पण जो भोले बाबाला दिलं काय आणि भोले बाबांच्या भक्ताला दिलं काय यालाच म्हणतात विष्णुमय जग. मोठे महाराज म्हणायचे जनताच जनार्दने. मग भोले बाबाला खीरपुरीचा नैवेद्य, मग त्याच्या भक्तांना का साधा नैवेद्य म्हणून खिरीचा प्रसाद आहे. काय चालू होतं आपला अंधळी भक्ती महाराज आपली चालू आहे. अंधळे हे जन, अंधळी भक्ती कशी चालू आहे आपली महाराज, हाच विचार संतांनी करायला सांगितलं बरं का. सद्गुरूंकडे जावं महाराज, धर्माचं शिक्षण घ्यावं. धर्म काय आपण काय करतो माहितीये का महाराज, काही गोष्टी हे व्यासपीठाला बंधन आहे महाराज, व्यासपीठाला बंधन असतं, पण धर्म शिकावा ना तर महाराज आपल्याकडे परंपरा आहे, महात्म्य आहे आपल्या चारी बाजूनी. सबका मालिक एक, सगळीकडून अधिष्ठान आहे ना. बाबाजी असतील आपलं अधिष्ठान आहे बेटावर, जाऊन विचारा धर्म कशाला म्हणतात. उगाच गल्लीमध्ये फिरणाऱ्या पुढाऱ्यांकडून धर्म समजून घेऊन धर्माची धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे. तुका म्हणे सान थोर. हा तिथं संतांजवळ त्याने मऊ मेना होली आम्ही विष्णुदास. जर उगायले तर कपडे सुद्धा काढून देऊ म्हटले. मऊ मेना होली आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. जशी वेळ येईल तसं वागावं लागतं महाराज कधी कधी. म्हणून धर्म शिकताना आणि आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या मुलांना शिकवताना एकदा स्वतः धर्म शिकून घ्या. अधिकारी महात्म्याकडून धर्म शिका. उगाच कोणाच्या पाठीमागे गेले ना फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. काय होईल माहितीये का, भगवंताच्या नामस्मरणाने काय होईल थोडासा क्रम सांगतो. भगवंताचं नामस्मरण जर केलं ना कसंही करा, जाणतेपणाने करा अजाणतेपणाने करा, प्रेमाने करा द्वेषाने करा, काही करा. कंसाने कसं केलं, रावणाने कसं केलं पहा. रामायण जरा बारीक आपल्याला गरज आहे महाराज. जोपर्यंत ही गरज आपण लक्षात घेत नाही ना तोपर्यंत आजची जशी परिस्थिती तसं कायम स्वरूपी धोका आहे आपल्याला. रामायण शिकवा.
मुलांना भागवत शिकवा, रामायण शिकवा महाराज. हे फार दिव्य ग्रंथ आहे. रावणाची काय स्थिती झाली होती शेवट, विरोधी भक्ती केली. पण नामस्मरण, आठवण, नामस्मरण म्हणजे काय, आठवण सोपं. नामस्मरण, चिंतन, साधना शब्द फार अवघड आहे, पण करायला फार सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं भगवंताचं नामस्मरण केल्याने काय होतं माहितीये का, पुण्याची प्राप्ती होती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्य प्राप्त झाल्यानंतर सत्पुरुषाची आपल्याला भेट होती, सद्गुरूंची भेट होती. आणि खरा परमार्थ काय असतो, खरा भगवंत काय असतो, भगवंताचं खरं स्वरूप काय, सगुण स्वरूप काय, निर्गुण स्वरूप काय, हे आपल्याला संत दाखवून देतात. हाताला धरून भगवंताकडे घेऊन जाण्याचं सामर्थ्य संतांकडे असतं. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची करी, किंवा ही पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिघाला, भक्ती पंथी जगा देतो. चौथी पुरुषार्थ सिद्धी कोणती आहे, सायुज्य मोक्ष आहे. मोक्ष आहे संतांकडे. आणि मोक्षाचं काय कसं आहे माहितीये का महाराज, हे आपल्याला कलियुगामध्ये अवघड वाटतं आणि आपल्याकडून घडणार नाही असं वाटतं. पण हे सामर्थ्य आपलं नाही, महाराजांनी प्रमाण दिलं आपणासारखे करते तात्काळ. हे संतांचं सामर्थ्य, ही चौथी जी मुक्ती आहे ना, सायुज्य मुक्ती, ही संतांकडे दासी महाराज. हा मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगो होय केले सांगो तैसी. संतांना सांगितलं ना इथं राहा, तिथेच राहावं लागतं महाराज. हा आमच्या संतांचा अधिकार आहे. आणि ते मुक्ती भेटल्यानंतर काय होतं माहिती आहे महाराज, अमर होतो हा जीव, अमर होतो, चिरंजीव होतो. मग तुम्ही म्हटले आता हे सांगणारा सुद्धा राहिला नाही. सांगणारे कुठे राहिले, ज्यांनी हे सांगितलं ना का मोक्ष भेटल्यानंतर माणूस अमर होतो, सांगणारे तरी कुठे राहिले. तुम्ही म्हणशाल मग ऐकणार अमर होईल हे असं कशावरून, स्वरूपाने अमर होतो महाराज. अमर होणे हे खरं ध्येय आहे बरं का. मुक्त होणं, या दुःखामधून मुक्त होणं, सगळ्या वासनांमधून मुक्त होणं, हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे. आणि हेच सगळ्यात मोठं संकट आहे. आणि त्याच संकटाचं निरसन होणार आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या परमात्म्याचं जर चिंतन केलं ना, तयाच्या चिंतने निरसेल संकट. ज्या संकटाचा उल्लेख महाराजांनी केला ना, ते संकट काय दुष्काळाचं नाही बरं का. आता फारच दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. पाऊस नाही, पिकं वाहायला लागले, पाटाला पाणी येईना, आलं पण ते घरापर्यंत येईना. संकटच आहे महाराज पाण्याचं. पण हे सामान्य संकट आहे, हे संकट संतांना माहित नाही. माहित आहे संतांना, पण इथं जो उल्लेख केला आहे त्या संकटाचा नाही. कोणाला पैशाची अडचण असेल, कोणाला काय असेल, कोणाला काय असेल, त्या संकटाचा उल्लेख इथं केला नाही महाराजांनी. त्याच्या चिंतने निरसेल संकट, हे मृत्यूचं जे संकट आहे ना, हे मृत्यू, जन्म मृत्यूच्या पलीकडे संत आपल्याला घेऊन जातात. शरीर जाणार आहे प्रत्येकाचं, शरीर प्रत्येकाचं जाणार आहे, पण त्या तत्वाशी एकरूप करून देण्याचं काम संत करत असतात. फार दिव्य परमार्थ आहे महाराज. या गोष्टी तुमची इच्छा नसेल तरी समजून घेणं काळाची गरज आहे. त्याच्याशिवाय आपल्या दुःखाची निवृत्ती नाही होणार. हे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचं दुःख जे अनुभवतोय ना, त्या दुःखाची निवृत्ती करायची असेल ना,
तुमची इच्छा जरी नसली तरी हे संकट आपल्याला हे संतांचे विचार आचरणात आणावे लागणार आहे. म्हणून ज्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने हे सगळे गोष्ट हे मृत्यूचं संकट जाणार आहे. नवे नवे महाराजांनी प्रमाण दिलं तर काय नाही दिले एका चिंतिका विठ्ठले भगवंताचं नामस्मरण करा आणि तुम्हाला जे पाहिजे असेल ते भोले बाबाच्या दरबारातून घेऊन जा. म्हणून आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विठोबा आपले आदरणीय हरिभक्तपराय उत्तमराव प्रदीप उत्तमराव पाटील तिपायले यांनी गोड सत्कार करायचा आहे तरी त्यांनी थोडी यावं. प्रदीप शेठ उत्तमराव तिपायले या सलगाव व्यापारी यांनी सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे
तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाल दुर्घट भव सिंधू. जन्माला येऊन महाराज सांगतात बघा, प्रत्येक चरणामध्ये नामस्मरण करायला सांगतात तुकाराम महाराज. कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागरे पापा. विठ्ठल नंतर द्या. आता झाला आपल्याला एक 10 मिनिटांमध्ये सेवा करून घ्यायची. म्हणून प्रत्येक चरणामध्ये तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचं स्मरण करायला सांगतात. कारण भगवंताचं नामस्मरण असे ना महाराज, त्या नामस्मरणाच्या बघा ज्ञानेश्वरी जर बारीक वाचले ना 9 अध्याय, तरी कीर्तनाचे निरटनाचे नाशिले व्यवसाय कराय चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमाव कळा नेली, तेथे ठळ्यावर उठवली, यमलोकीची कुंडली रहाटी आगवी. पहा ओव्या कशा आहे महाराज माऊलींच्या. माऊली म्हणतात ह्या भगवान परमात्म्याचं कीर्तन म्हणजे नामस्मरण बरं का. भजन सोप्या भाषेमध्ये भजन, नामस्मरण. कीर्तन म्हणजे फक्त उभं राहूनच कीर्तन होतं असं काही नाही. कीर्तनाचे भरपूर प्रकारे, नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, अनेक प्रकारे कीर्तनाचे. त्या कीर्तनामध्ये आपल्याला जे करायला सांगतात ना महाराज, ते नाम संकीर्तन करायला सांगतात महाराज. आणि ह्या कलियुगामध्ये जर नामस्मरण केलं तर काय फायदा होतो. हे कीर्तन जर कलियुगामध्ये केलं ना, नाम 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 आणि भूषणाने नाही सांगत, पण जिथं सांगायला पाहिजे ते गोष्टी सांगायलाच पाहिजे महाराज. ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट व्हायला पाहिजे. एवढं वैभव पण फुकट वैभव आहे. त्यांची स्तुती नाही महाराज, पण हे प्रेम असतं महाराज. मग अशीच विषय सांगितला, पैलवान कोणीतरी एक असतो कुस्ती करणारा, पण बाकीच्या इकडे उड्या मारित रिंगणाच्या बाहेर जरी असले ना, त्याला असं वाटतं मी जाऊन कुस्ती खेळतो काय. हा प्रकारे महाराज हा प्रेमाचा विषय. म्हणून हे मंडळी हात देण्याच्या अगोदर इथे उपस्थित असतात. म्हणून सगळ्यांना धन्यवाद.
म्हणून महाराज प्रत्येक चरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात। या जन्मात जो कोण येईल ना मनुष्य जन्मामध्ये त्यांनी एकच नियम करा, रात्रंदिवस असा एकच नियम करा, फक्त भगवंताचं नामस्मरण करा। त्या नामस्मरणाने जन्म मृत्यूचं सुद्धा दुःख जाऊ शकतं असं महाराज। जन्मनिया कोणी वाच स्मरारा जन्मोनिया पुढे वाचे स्मरा राम धरा हाची नेम अहर्निशी। काय होतं महाराज नामस्मरणाने? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती। माफ करा थोडस थांबवतो मध्ये तुम्हाला, पण इलाज नाही। काय होतं, हे लहान मुलं आहे, जेवणाला उशीर झाला मग सगळेच कंटाळतात आणि एवढा जो तासभर मन लावून ऐकलं ना, एकदा वेळेच्या पुढे गेला का मग त्याच्यावर सगळं। म्हणून आता हे सगळं संगीन आहे आणि इतकं संगीन असल्यावर अजून तास 2 तास चाललं तर काही अडचण नाही, कारण हे आपल्या गावातलंच वैभव आहे महाराज। आता हे कीर्तनकार मंडळी बघा, याच्यात हे सगळे कीर्तनकार मंडळी हे उभे म्हणजे काय सामान्य विभूती नाही, सगळ्या ही कीर्तनकार मंडळी सगळ्या। याच्यामध्ये बसलेल्यांमध्ये सुद्धा काही कीर्तनकार आहे। विठ्ठल जन्मोनिया कुळी वाची स्मरा राम धरा हाची नेम अहर्निशी। पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। म्हणजे असं भगवंताच्या ही नामस्मरणाची शक्ती आहे। म्हणून कुठल्या पण कुळात भगवंताचे अवतार पहा, संतांचे अवतार वेगवेगळे घेतले भगवंताने। प्रत्येक कुळामध्ये संत आहे। ती मालिका जर पाहिली ना, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे ते पावन तिन्ही लोक। वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसल्या सांगून मजपाशी। अत्यंत जादी योग तरल्या हरी भजने, त्याची पुराणे भाट झाली। वैश्य तुळाधार, गोरा तो कुंभार, धागा हात सांभार रोहिदास। कबीर मुमीन, लतीफ मुसलमान, सेनान हवी जान विष्णुदास। कान्हो पात्रा खुदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी। चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी। नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी रावती सवे। मैराळ जनक कोण कुळ त्याची, महिमान त्याचे काय सांगो। याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा असा वेदशास्त्री। बरोबर आहे महाराज, अशी परंपरा आहे बरं का आपली, एक ध्यानात ठेवा फक्त। माझ्यापेक्षा सगळे समजदार आहे, पण तुमचं मूल म्हणून कीर्तन आहे का? वाईट प्रवृत्तींना धर्म नसतो, जात नसती। प्रत्येक कुळामध्ये, प्रत्येक जातीमध्ये संतांनी अवतार घेतलेला आहे आणि त्याचं हे जे आता जे वर्णन सांगितलं ना, प्रत्येक जातीमध्ये भगवंताचा अवतार आहे आणि संतांचा अवतार आहे। हे
ज्या वाईट ते माऊलींच्या काळात पण त्रास झाला, सगळ्या संतांना त्रास झाला, आज पण होणार आहे. कारण संतांचं संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, फिर हर युग में अवतार धरे फिर संतांचे. जसं भगवंत प्रत्येक युगात आहे, त्याच्या बरोबर आपण पण प्रत्येक युगात आहे, म्हणून सगळेच बरोबर असतात. म्हणून भगवंताचं चिंतन ह्या सगळ्यावर सोल्युशन आहे बघा. जन्मोन या पुढे वाची स्मरा राम धरा हाची नेम, अहर्निशी गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून ह्या अखंड चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न करा महाराज. म्हणजे जे तुझी संगती झाली आमची निश्चिंती, हे भगवान भोले बाबाच्या संगतीत जर आलं ना, बाबाजींच्या संगतीत जर आलं ना, साईबाबांच्या संगतीत आलं ना, अण्णा ते मोठे भक्त आहे साईबाबाचे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जो मनुष्य जन्माला आला ना, त्यांना सर्वांना एक विनंती आहे, सगळ्यांनी नामस्मरण करा. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. ज्ञानेश्वर वाहुदेव ज्ञानराम महाबली तुकाराम. महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीता, 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 तुका म्हणे कोटी कुळीते पुनीता. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या तरल दुर्घट दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट. कराल दुर्घट भवभयंतो, कराल दुर्घट भवसिंधो, कराल दुर्घट, कराल दुर्घट. दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट, दयाच्या चिंतने निर्जला संकट. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत,
भावे गाता गीत विठोबाचे, ह्या भगवंताच्या नामस्मरणाची इतकी शक्ती आहे ना महाराज. फक्त ते नाम आहे ना सद्गुरूंच्या मुखातून यावा आपल्यापर्यंत, मग नंतर आपल्या मुखातून निघावा. कारण बंदुकीची गोळी आहे, हाताने फेकून मारली तर काही नाही होणार, पण तीच गोळी जेव्हा बंदुकीतून मारून आपण, तेव्हा ती निश्चित प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताचं नाम हे मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला. ठीक आहे, सद्गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत जसं असेल तसं नामस्मरण करा, पण किमान अशी काही उद्धार पावे ना, काही कृपा करेल नारायण ऐसी सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझ्याशी तळमळ तरी निर्माण व्हावा. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणांमध्ये सांगतात, हे नामस्मरण केलं ना फक्त तुमचाच नाही, हा हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्नाळा मुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन या केले. हायकोर्ट आहे महाराज माऊलींचं सांगणं आहे. तुकाराम महाराज पण तेच सांगतात का भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर कोटी कुळे ते पुनीत, मागच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार होईल. महाराज कुठलाच विधी करायची गरज नाही, इतकं सोपं साधन पण करीत नाही कोणी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा, काही करायची नारायण नागबलीन काही 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 करायची गरज नसती, फक्त काय हरिमुखे म्हणा हरिमुखे. इतकं सोपं साधन भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून असं भगवंताचं अशा संतांचं, कारण फलप्राप्ती दोघांची एकच आहे बरं का. तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. म्हणून एकदा त्या संतांचं आपण मोठ्या प्रेमाने भजन करू. तुकाराम 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 पुढच्या प्रदोषाची सूचना आलेली आहे. झाली आपली सेवा संपली. आता आजचा प्रदोष होता अण्णा आपले डमाळे अण्णा, आणि अजून एक असा विषय राहून गेला बोलण्याच्या ओघात, तो काही कीर्तनाच्या संबंधित नव्हता, पण आता प्रदोषाच्या निमित्ताने अण्णा इथं आले. आता आम्ही लहान मूल होऊन अण्णा तुम्हाला सगळ्यांना आमची एक विनंती आहे का, इथं हे सगळे भोले बाबाचे जे भक्त आहे ना अंतःकरणापासून सेवा करतात महाराज, पतिव्रतेसारखी सेवा करतात सगळे, आणि हा धर्म मंडप आहे महाराज. इथं विचारामध्ये सुद्धा भेद नाही आला पाहिजे. लक्षात आलं का? आपला धर्म असा आहे ना, अहिंसा आपल्या धर्माला मान्य नाही, कायेनं नाही, वाचेनं नाही, आणि मनाने सुद्धा अहिंसा आपल्या धर्माला, हिंसा आपल्या धर्माला मान्य नाही महाराज. म्हणून असा अहिंसेच्या मार्गाने आपल्याला जायचंय. हा धर्माचा मंडप आहे. इथं सगळे जण एकत्र येत चला. आपण प्रत्येक प्रदोषाला सांगतो. मला थोडस आला विषय कानावर, पण इथं तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरणी भावे रे घावया. इथं सगळ्यांना कृपा विनंती कर, प्रदोष कोणाचाही असो, पंगत कोणाचाही असो, एक ध्यानात ठेवायचं, अधिष्ठान भोले बाबाचं आहे आणि भोले बाबा आपल्या सर्वांचे. म्हणून इथं आमंत्रणाची कोणी वाट पाहायची नाही. प्रमाण भरपूर आहे. म्हणून अशी एक विनंती आहे आमच्या सगळ्या भोले भक्तांची. एक आम्ही आता भोळे समजा, अडाणी समजा, कसे समजा, पण तुमच्याकडून जर इथं काही सहकार्य होत असेल, कारण हे मागच्या वेळेस पावसात बसलो हे मंडळी सगळे, बरं नाही वाटत. म्हणून तुमच्या प्रयत्नातून जर इथं आम्हाला माहिती होईल, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे काही भातुके पाठवा. तुकाराम महाराज पण भोले बाबाकडे विनंती करतात, बुद्धी देणारा, सामर्थ्य देणारा भगवान भोलेनाथ. म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे, सगळ्यांतर्फेच काही तर लवकरच काहीतरी निवारा व्हावा, कारण मागचा पूर्ण प्रदोष इथं पावसात झाला. म्हणून याच्याने सद्धर्माने जशी मदत होईल ना, आडवं कोणी येऊ नका. येत नाही कोणी महाराज, पण
हो, सार्वजनिक स्वरूपामधून आता अण्णांचा फार ओळखी बरं का, आणि आपल्याला त्या ओळखीचा फायदा घेऊन आणि सगळ्यांचा विचारी महाराज धर्माच्या कार्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे, ही काळाची गरज आहे बरं का. तुम्ही सगळे सुज्ञ आणि समजदार आहे, जास्त सांगायची गरज नाही. धर्माच्या कार्याला आपण सगळे एकत्र येऊ आणि तर सगळ्यांच्या सहकार्यातून अण्णा करतील, आपण सगळे त्यांना मदत करू आणि सगळे इथं एक होऊन यायचे. महाराज ह्या रस्त्याच्या खाली जर इथं उतरलं ना तर सगळे बाहेरचे विचार पार्ट्या वाद काय असतील सगळे तिकडे रस्त्याच्या तिकडे सोडायचे आणि त्या भोले बाबाच्या दरबारात यायचं महाराज. म्हणून झालेली सेवा भगवान भोले बाबाच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. आरतीचे कोण यजमान आहे? चला आरतीचे यजमान. आणि पुढचा प्रदोष सांगता सांगता राहिलो, भास्कर रंगनाथ पवार यांचा पुढचा प्रदोष आहे. सगळ्यांनी आमंत्रणाची वाट न पाहता पुढच्या प्रदोषाला या, त्यांची विनंती. आरतीवाले चला गरीबेला फोन करते इकडं प्रदोषच्या ठिकाणी महादेव मंदिरात. हॅलो जगतू भाऊ कुठे गेले? आधी पुरलेन बस धन्य काळ हा दिवस पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरलेन बस धन्य काळ हा दिवस आजी